या आठवड्यात वॉटर लिली कमळवर भरपूर काम केलेलं आहे. बघा आता काही यांना मी काढलेसुद्धा नाही आहे आता, कारण मला कंटाळाच तेवढा आला होता, भरपूर काम होतं त्याच्यामुळं. बघा एका साईडनंच मी टाकते, कारण एका साईडनं थोडे थोडे वर येताना मला दिसत आहे कमळचे ट्यूबर जे आहे, छोटे छोटे पानं दिसले म्हणून एका साईडनं टाकलं खत वगैरे. आणि हे बघा याच्यामध्ये इतके बल्ब निघालेले होते बघा, छोटे छोटे रोपं, बल्ब नाही, वॉटर लिली बीपासून कसं तयार होते, जुने व्हिडिओ होते आपले, खूप निघाले होते. पण हिवाळ्याचं ते तापमानामुळे पूर्ण खराब झाले, कारण खूप छोटे छोटे भरपूर 100 पेक्षाही जास्त रोपं निघाले होते बीपासून तयार. यावर्षी बघूया, यावर्षी लवकर जर निघाले ना तर त्याचे रोपं तयार होतील, कारण हे कसे निघाले होते हिवाळ्याच्या टाईमला, त्याच्यामुळे ते सर्वाईव्ह नाही करू शकले त्या वातावरणामध्ये छोटे छोटे रोप. आणि बघा आता हे पण मी बदलत नाही आहे, आधीची माती आहे ना त्याच्यात खत थोडंसं टाकलं आणि बघा लावून घेते. वेगवेगळ्या प्रकारे मी लावलेले आहे बरेचसे. बघा आता ह्या कुंडीतसुद्धा लावते, खाली थोडंसं खत बोनमील टाकलं, थोडीशी हळद टाकेल आणि माती भरून याच्यामध्ये एखादं रोप लावून घेईन. अशा पद्धतीने छोट्याच्या छोट्या याच्यात तुम्ही वॉटर लिली लावू शकता. पण टबमध्ये जसा रिझल्ट मिळेल ना तसं छोट्या याच्यात फुलांची साईज थोडी छोटी येईल, कारण मी छोटे छोटे नर्सरी पॉट दिसते आहे ना याच्यातसुद्धा लावलेले आहे ना, पण मला सेल करण्यासाठी मग ते बरे पडतात नंतर. त्याच्यामुळं बघा सुकलेले पानं टाकले खाली, थोडंसं खत टाकलं, थोडंसं वर्मी कंपोस्ट टाकलं, थोडंसं निमखली टाकली, अशा पद्धतीने लावलेले आहे. याच्यामध्ये खत खूप कमी टाका, कारण बल्ब छोटे छोटे आहे ते खराब होऊ नये खतामुळे. आणि वर माती टाकते, कारण ते खाली येईपर्यंत बरंचसे काम हे होऊन जाईल. मी दाखवण्यासाठी परत तुम्हाला दाखवते बघा, कारण मला असं वाटलं मी दाखवलं नाही आहे पहिले, म्हणून पहिले खाली पानं टाकले, खत टाकलं, थोडीशी निमखली टाकली, थोडंसं बोनमील टाकलं आणि थोडीशी माती भरते. जुनीच माती भरली, नवीन माती आणली आहे मी, पण मी कंटाळा केला, आता मला माती खालून आणावं लागते वर. आता जी काही निघाली ना टबमध्ये तेच मी जास्त वापरली, नवीन माती नाहीच बरोबर यावर्षी वापरलेली आहे. तरी बघूया यावर्षी आपल्याला रिझल्ट कसा मिळते, तर हे समजेल मग की आपण जर असा कंटाळा केला आणि माती बदलली नाही तर काय होते. म्हणून मी यावर्षी असंच जे आहे त्याच्यात करून बघितलं, कारण मला माहीत आहे रिझल्ट मला छानच मिळणार आहे, कारण हा त्यांचा टाईम आहे आणि त्यांना कसं चिखल अशी माती पाहिजे असते वॉटर लिली कमळाला. काम खूप होतं की ते करू सकाळ संध्याकाळी येऊन मी करत होते तरी संपत नव्हतं, कारण घरातले सुद्धा कामं असतात आणि एखाद्या दिवशी इतकी जास्त कामं निघतात ना भरपूर. असं बघा आता तीच माती टाकलेली आहे आणि त्याच्यावर बल्ब लावतात. सगळेचे सगळे मी आता 4-5 कुंड्या तयार करते आणि एका टोपल्यामध्ये ठेवून देते. जेव्हा झाडं मोठे होतील ना तेव्हा मग त्याच्यातल्या काही कुंड्या काढावं लागणार, यांची पानं मोठे झाली की. पण जोपर्यंत आता पानं छोटी आहे तोपर्यंत एकाच टोपल्यात ठेवते, नंतर मग परत टोपले बदलून मी. अशा पद्धतीने काम सुरू आहे माझं. म्हटलं चला आता तुम्हाला जे काम केलं नाही आठवड्यात ते पण तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हालाही कळेल वॉटर लिली कमळ कसं लावायचं. बघा आता अशा पद्धतीने हे लावून घेतलेलं आहे आणि आता छोट्या छोट्या कुंड्या एकाच टोपल्यात ठेवते मी आणि थोडंसं पाणी देऊन देते. भरपूर याच्यात लावलेलं आहे यावर्षी. बघा हे सर्वच छोट्या कुंड्या एकदमच आता तयार करते, सुकलेल्या पानाखाली टाकते आणि जे मी सांगितलं ना तशाच पद्धतीने तयार करते, नंतर तुम्हाला दाखवते. बघा झाडच खूप होते ना, तर माझ्या कुंड्या भरणं काही संपतच नव्हत्या. अशा पद्धतीने बल्ब लावून घेते. छोट्या कुंडीत आहे ना फुलं पण येतात, रोपं पण मोठी होतात, फक्त फुलांच्या साईजचा थोडा फरक पडते. जेवढं आपण टबमध्ये जेवढे त्यांना फ्री साईज मिळतात ना पसरायला, तशी याच्यात साईज मिळत नाही, त्याच्यामुळे थोडाफार फुलांचा फरक पडते. म्हणून मोठ्या याच्यात लावले की अजून जास्त मोठे फुलं येतात. पण हे देण्यासाठी मला सोपं पडेल म्हटलं आणि पावसाळ्यातच ठरवेल आता द्यायचं का नाही, कारण जवळपास तर मी देऊ शकेल, पण लांब कसं उन्हाळ्यात जास्त गरमीमुळे रोपं खराब पोचेपर्यंत नाही व्हायला पाहिजे. मला ही जास्त काळजी वाटते. मला असं वाटते माझं रोप दुसऱ्यांकडे एकदम प्रफुल्लित गेलं पाहिजे, की त्यांच्याकडे लागल्यावर त्यांना जो फुलांचा आनंद आहे ना तो घेता आला पाहिजे. आणि त्याच्यात प्रॉब्लेम आहे ना दोन्ही ठिकाणी असते, एकतर आमचाही प्रॉब्लेम होते, रोपं वाया जातात आणि त्यांचाही प्रॉब्लेम होते. अशा पद्धतीने बघा एका टबमध्ये मी आता पाणी भरून घेते आणि पाणी भरलं की सर्वच्या सर्व कुंड्या मी याच्यामध्ये ठेवून देते, ज्या आज आपण लावल्या आहे. तसे रोपं मोठे होतील ना तसे मला ते वेगळे ठेवावं लागेल, कारण एकाच याच्यात ठेवल्यामुळे पानांना मोठं व्हायला वेळ मिळणार नाही, ग्रोथ मिळणार नाही. पण उन्हाळ्यात अशी काळजी घेते मी थोडी, की एकदम तुम्ही पण एकदम उन्हामध्ये ठेवल्यापेक्षा तिथं थोडी कमी ऊन येईन ना तिथं ठेवलं तरी चालेल, कारण उन्हाळ्यात ऊनच खूप जास्त असते आणि गप्पी मासे वगैरे उन्हात ठेवले ना तर मग ते तर काही राहतच नाही याच्यामध्ये. मागच्या वर्षी तर वाचवले होते, पण आता यावर्षी काय माहीत, कारण यावर्षी माझ्याकडे पण नाही आहे जास्त आणि मी आता बघेल मिळाले तर. आणि थोडेफार आहे तर ते वाढवण्याचा प्रयत्न करणार आता. ते वाढतात वगैरे, पण कधी थंडीने किंवा उन्हानं ते खराब होतात. आणि इथं बघा आता अशा पद्धतीने टब भरते, जोपर्यंत आपलं रोप आहे ना त्याच्यावर थोडंसं पाणी आलं पाहिजे
अशा पद्धतीने आपण टब भरू शकतो. आणि बघा किती सोप्या पद्धतीने लावतो. हे एक वेळच आहे, झाडांचं एक वेळा लागलं ना तर ते न संपणार आहे असं मला वाटते आणि ते वर्षानुवर्ष वाढतच जाते. मला व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही तुमच्या बागेमध्ये असे प्लांट लावा आणि आणि बाग प्रफुल्लित आणि आपण निरोगी राहा. कारण प्लांट लावल्यामुळे खरंच आपण निरोगी राहतो. खूप छान वाटते, पॉझिटिव्हिटी खूप भरते मनामध्ये. जेव्हा फुलं येतात याला तर आता छोटे असताना थोडी काळजी घ्यावं लागेल, पण मेहनतीचं फळ जेव्हा मिळते ना तेव्हा मात्र खूप जास्त उत्साह असते. आणि अशा पद्धतीने बघा काही काही अशा छोट्या कुंडीतसुद्धा लावले, काही याच्यात लावले, खूप प्रकारे लावलेले आहे यावर्षी. कारण काम खूप होतं, बल्ब खूप होतात, सगळे लावले. आता थोडेफारच उरलेले आहे, 2-4च. धन्यवाद.